नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। वीर वाजेकर महाविद्यालयात हायड्रोपोनिक्स आणि किचन गार्डनिंग कार्यशाळा। रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर आर्ट्स व कॉमर्स व सायन्स महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने 5 डिसेंबर 2025 रोजी जागतिक मुद्रा दिन या निमित्ताने हायड्रोपोनिक्स आणि किचन गार्डनिंग विषयावर एक दिवसीय कार्यशाळा व प्रत्यक्ष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले। कार्यशाळेचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या सौ भावना घाणेकर, सदस्य महाविद्यालय विकास समिती यांच्या हस्ते करण्यात आले। त्यांनी विद्यार्थ्यांना हायड्रोपोनिक्स आणि किचन गार्डनिंग या क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी प्रोत्साहित केले, तसेच उद्योजकता, कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकासासाठी अशा नवनवीन उपक्रमांचा उपयोग करण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर अमोद ठक्कर होते। त्यांनी शाश्वत शेती, हायड्रोपोनिक्स आणि शहरी किचन गार्डनिंग क्षेत्रातील उद्योजकतेच्या अफाट संधीवर प्रकाश टाकला। तसेच हायड्रोपोनिक्स शेती आजच्या प्रदूषणाच्या वेगात कशी गरजेची आहे, आपल्या घरगुती वातावरणात आपण आपल्याला आवश्यक असलेला भाजीपाला वर्षभर कसा मिळवू शकतो याची माहिती दिली। तसेच हायड्रोपोनिक्स शेतीमध्ये अत्यंत कमी पाण्यामध्ये पीक घेता येत असल्याने जलसंवर्धनाचे सुद्धा उद्दिष्ट साधले आहे। हायड्रोपोनिक शेतीमध्ये खूप कमी वेळात पीक घेतले जाऊ शकते। किचन गार्डन ही संकल्पना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवून आपल्या घरात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याचा वापर करून फुलझाडे, भाजीपालासारखे उत्पन्न देणाऱ्या झाडांसाठी वापर केल्यास घनकचरा व्यवस्थापनामध्ये फार मोठा हातभार लागेल। तांत्रिक सत्राचे मार्गदर्शन श्री सुयोग कुलकर्णी, खेत आधार फाउंडेशन यांनी केले। त्यांनी हायड्रोपोनिक प्रणालीमध्ये वापरल्या जाणाऱ्या साधनांचे, तंत्राचे आणि कार्यप्रणालीचे सविस्तर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देऊन विद्यार्थ्यांना आधुनिक मातीविरहित शेतीचे प्रत्यक्ष ज्ञान मिळवून दिले। उरण येथील कृषी अधिकारी श्री शुभम गटकळ आणि श्री अक्षय राठोड यांनी देखील या कार्यशाळेत भाग घेतला। त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले व त्यांच्या प्रोत्साहनाला पंतप्रधान किसान योजना व राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ यांच्यामार्फत उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती दिली। कार्यक्रमाचे संयोजन डॉक्टर NB पवार यांनी केले, तर उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर अनिल पालवे यांनी कार्यक्रमास मार्गदर्शन केले। संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयन IQAC समन्वयक डॉक्टर राहुल पाटील यांनी केले। महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच फुंडे, जासई आणि भागुबाई ठाकूर हायस्कूलमधील विद्यार्थी आणि शिक्षक यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवून या कौशल्य आधारित प्रशिक्षणाचा लाभ घेतला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भोईर, फुंडे, उरण। पण UN ने ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे की माती ही आता ऑब्सोलीट होणार, म्हणजे माती ही राहणारच नाही अशी। कारण इंडस्ट्रियल एफ्लुएंट आणि आपण बरंचसं बघतो, सारखं आपण ते बोलत असतो, तर काम नाही होते। तर आज 8 बिलियन पॉप्युलेशन आहे, बरोबर? अन्न येणार कुठून? आणि असे पॅन्डेमिक यायला लागले तर आपल्याला बाहेरही नाही जाता येणार। आणि जसं सरांनी बरोबर सांगितले की ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जायची जर का वेळ आली तर भाजी कुठली खाणार आहे? आणि प्लस हे जेव्हा आम्ही लॅबमध्ये आम्ही त्याचे ॲनालिसिस घेतले, अगदी FTIR ॲनालिसिस पण घेतलेलं होतं कोथिंबिरीचं। त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्याचशा मार्केट यार्डमधून आम्ही कोथिंबीर घेतल्यावर कार्सिनोजेनिक सबस्टन्स सापडले, जेणेकरून कॅन्सर होऊ शकतो। याचा अर्थ घाबरायचं नाही, असं नाही की कोथिंबीर खाल्ली की कॅन्सर होणार आहे। सांगण्याचा मुद्दा असा आहे की त्याच्यावर कंट्रोल आपला नाही आहे, पण हे तुमच्या समोर झाड होते आणि ते तुम्ही कन्झ्युम करताय, ठीक आहे? पुढची स्टेप, ह्याला जे न्यूट्रिशन लागतं, मी आपण एरियल व्ह्यू घेतोय, त्याच्यावर जास्त डीप आपण करणार आहोत। ते जसं आपण प्लांट लाईव्ह करू तसं प्रत्येक मुलांना आपण ग्रुप करून ते करायला लागूया। तर ह्याला न्यूट्रिशन लागतात। मला सांगू शकाल की बेसिक झाडांना कुठले 3 न्यूट्रिशन लागतात? याच्यातलं झाड माहिती? NPK। N म्हणजे काय? P म्हणजे काय? आणि K म्हणजे काय? बरोबर। तर हे बेसिक फंडामेंटल न्यूट्रिएंट्स आहेत। त्याच्याबरोबर बरेच सब मायक्रो न्यूट्रिएंट्स असतात, बोरॉन आहे, झिंक आहे, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, पण तो आपण भाग नंतर घेऊया, कारण आता मेन न्यूट्रिएंट ह्याच्यावरून आपण आरामात प्रोटीन काढू शकतो। ते